हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई टू अलिबाग प्रवास कसा करायचा बाय फेरी. तर मी आली आहे CST स्टेशनवरनं गेटवे ऑफ इंडिया येथे आणि इथून आपल्याला जायचं आहे अलिबागला. तर आधी आपण तिकीट काउंटरवरनं तिकीट काढून घेऊयात. ही जी फेरी आहे ही PNP फेरी होती. पूर्ण AC फेरी असल्यामुळे ह्याचं तिकीट होतं 250 रुपीज पर पर्सन. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात ही फेरी नक्की कशी आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पॅक होती ही फेरी आणि आम्हाला थोडं एक्सप्लोर करायचं होतं व्ह्यूज, त्यामुळे आम्ही वरती जाऊन बसलो. वरती पण तुम्हाला सीट्स अवेलेबल भेटतील बसण्यासाठी आणि तुम्ही इथून पूर्ण व्ह्यू एन्जॉय करू शकता. काही वेळातच आपली फेरी तिथून निघाली आणि लांबच लांब आम्हाला समुद्र दिसत होता, पाणीच पाणी दिसत होतं. एवढं छान वाटत होतं आम्हाला इकडे एक्सप्लोर करताना. आणि काही सेकंदात म्हणजे काही वेळातच आम्हाला हे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलसुद्धा थोडं थोडं दिसत होतं. अर्धा एक तासात आम्ही पोहोचलो मांडवा ब्रिजला. आणि मांडवा ब्रिजला उतरल्यानंतर तिथूनच आपल्याला होती अजंठा बस. आणि ही आपण जे तिकीट फेरीचं काढतो त्यामध्ये अजंठा बसचं तिकीट इन्क्लूड असतं, ते आपल्याला सोडतं अलिबागला. ते ह्या ब्रिजवरनं सरळ सरळ पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हे कमान दिसेल. इथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला अलिबागचं एक लोगो दिसेल. तिथून पण आपल्याला पुढे जाऊन अजंठा बस दिसेल. या अजंठा बसमध्ये आपल्याला बसायचं आहे. लिमिटेड बस असतात त्यामुळे फास्ट यावं लागेल आणि इथून आपल्याला जायचं आहे अलिबागला.